सायंकाळच्या मंद प्रकाशात कृष्ण आपल्या बासरीसह उभा होता. चांदण्यांनी झगमगणाऱ्या आकाशाखाली सृष्टी एका विलक्षण शांततेत बुडाली होती. त्या शांततेला भेदत कृष्णाने आपली बासरी वाजवायला सुरुवात केली. त्या बासरीचे स्वर जणू पूर्ण ब्रजभूमीवर पसरले होते. त्या बासरीच्या आवाजाने प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव हा त्याच्याकडे खेचला जाऊ लागला. गायी हळूहळू कृष्णाच्या बाजूला जमू लागल्या. पक्षी झाडांवर थांबले आणि त्यांच्या चिवचिवाटाला त्यांनी विराम दिला. झाडांची पाने हळूहळू हलत होती. सगळीकडे एक दिव्य शांतता पसरली होती. गोप गोपिका काम थांबवून त्या स्वर्गीय बासरीच्या सुरांनी मंत्रमुग्ध झाले होते. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हते, फक्त त्या सुरांमध्ये हरवून गेले होते. त्या बासरीचा प्रत्येक स्वर आत्म्याला स्पर्श करत होता. जणू हृदयात दडलेल्या शांतीचे स्वरूप प्रकट करत होता. त्या दिवशी ब्रजभूमीने केवळ कृष्णाची बासरी ऐकली नाही, त्यांनी शांततेचा परम अनुभव घेतला. त्या स्वरांनी जणू सांगितले, शब्द आणि वादळांपेक्षा शांततेचे संगीतच अधिक सखोल आहे. कृष्णाच्या त्या बासरीने एका क्षणासाठी ब्रह्मांडाला निश्चल केले आणि शांतीचे नवे परिमाण दिले.